त्या शिवाजीनगरच्या पुतळ्याला जर 96 वर्ष होत आलीत. बरोबर. पण 96 वर्षापूर्वी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी त्या कर्मयोद्धांची निमंत्रण केलं. हो. आणि आणलं कुणाला? प्रिन्स ऑफ वेल्सला आणलं. होय. या अखंड पायाभरणीसाठी ब्रिटिश सत्तेवर ज्याच्यावर रियास्त होत नव्हता अशा महासत्ताधीशाच्या प्रिन्सला त्याने आणून छत्रपती शिवरायांना मुजरा करायला लावला की सिंधुदुर्गावरी हरगडी सागर उगाच ना खवळतो, उगाच ना खवळतो आणि शिवरायांच्या कल्पकतेच्या चरणतला धुतो. आयुष्यात 9 ते 11 पुतळे काहीतरी केले यशवंतराव चव्हाणजींचे. तर 9 वेळेला त्यांनी 9 हेड वेगळी वेगळी केलीत. हाय आपल्या एकावरच मोल्ड टाकाने छापाने वीक पुतळा हे तसं नाही. पंढरीला नाम्याची पायरी तशीच रायगडवरी, हा तशीच रायगडवरी आणि पदस्पर्श मागतो हिरोजी जगदीश्वर मंदिरी. शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक आणि कृतिशील वारस म्हणून राजर्षी शाहू महाराजांकडे पाहिलं जातं. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे शिवछत्रपतींनी जे आदर्श घालून दिले त्या आदर्शांवरती सातत्यानं वाटचाल करण्याचा प्रयत्न जो होता तो राजर्षी शाहू महाराजांचा होता. म्हणजेच त्यांचे विचार जे आहेत ते जिवंत ठेवण्याचा प्रयत्न राजर्षी शाहू महाराजांनी सातत्याने केलेला आपल्याला आढळतो. एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट जे आहे शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ यासारख्या बऱ्याचशाच गोष्टी जे आहेत त्या अडॉप्ट करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी सातत्याने केलेला. आणि त्याचंच एक पुढचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शाहू महाराजांच्या संकल्पनेतून पुण्यामध्ये शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा जो आहे तो साकारला आणि आजही तो दिमाखात उभा आहे. या पुतळ्याचा इतिहास जो आहे तो आणि त्याचबरोबर तो पुतळा कसा घडला, ती शिल्पकला कशी होती आणि एकंदरीत जगातील शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा आणि इतरही बाकीचे पुतळे जे आहेत जे सातत्यानं शिवछत्रपतींचं जे कार्य आहे त्या कार्याला उजाळा देण्याचं आणि जगासमोर इतिहास जो आहे शिवाजी महाराजांचा तो सातत्यानं जिवंत इतिहास ठेवण्याचं काम जे आहे हे शिल्परूपी स्मारक म्हणजेच पुतळे करत असतात. तर राजकोट येथील जी घटना आहे त्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती हे जे ऐतिहासिक पुतळे घडलेले आहेत त्यातीलच एक सर्वात महत्वाचा हा पुतळा जो स्वतः शाहू महाराजांच्या संकल्पनेतून साकार झाला आणि त्याला मूर्त स्वरूप जे आहे ते शाहू महाराजांच्या निधनानंतर शाहूपुत्र राजाराम महाराजांनी दिलं. याविषयी आपण चर्चा करूयात. आज या शिवछत्रपतींची जी पुतळ्याच्या माध्यमातून शिल्परूपी स्मारक आहेत याबद्दल चर्चा करण्यासाठी शिवशाहीर शिल्पकार चित्रकार पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात एकंदरीत शिवाजी महाराजांचा जगातील पुतळा कशा स्वरूपाचा आहे आणि त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये सुद्धा अनेक पुतळे साकारलेले आहेत. त्याच्यामध्ये ताराराणींचा पुतळा आहे, शिवाजी विद्यापीठातील शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्याचबरोबर पारगड सारख्या ठिकाणी म्हणजेच कोल्हापुरातलं पर्जन्यमान जे आहे ते सर्वाधिक ज्या ठिकाणी असतं चंदगड तालुका तिथं पारगडवरती सुद्धा दिमाखात शिवाजी महाराजांचा पुतळा आजही उभारलेला आहे. आणि कोल्हापूरचं प्रवेशद्वार ज्या ठिकाणी 2 पायांवरती बॅलन्स केलेला ताराराणींचा पुतळा सुद्धा आहे. याच्यावरती आपण सांगोपांग चर्चा करणार आहोत. म्हणजे ही शिल्प घडत असताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे, त्याचे काही बेसिक्स आहेत, त्याचे नियम आहेत, कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे. या निमित्तानं मग तुम्ही राजकोटच्या की किमान 100-125 वर्षापूर्वीची गोष्ट धरूया की तो राजा जनमानसात किंवा राजाचे बरोबरचे सहकारी होते की जनमानसात राहून ती नेमक्या गुणग्राहकतेनं कौशल्य प्राप्त असणाऱ्या माणसांची निवड कशी करायची ही मोठी म्हणजे डोळ्यात अंजन घालणारी गोष्ट आहे. नाहीतर आजकाल समित्या उभा केल्या जातात. पुतळा समितीवर जो कोणतरी त्या नेत्याचा जवळचा कार्यकर्ता असतो, कुठला तरी पंचायत समिती अध्यक्ष असतो, ज्याला कलेतला क देखील माहीत नसतो. परंतु करमरकरांच्या सारखं असू दे किंवा म्हात्रेंच्या सारखं असू दे शिल्पकार कोल्हापूरच्या राजानं शोधणं की ज्या काळात इथनं मिरजेला जायला 8 तास लागायचे रेल्वेनं आणि अशा पद्धतीने तिथं ते भांबुर्डीमध्ये म्हणजे सध्याचं शिवाजीनगर आहे मुंबईत पुतळा बसवणं
आणखी तो तयार करणं माझगाव डॉकमध्ये मुंबईत हो आणि आणणे त्याला पुण्यात, या सगळ्या गोष्टी आहेत ना, या खरोखर अभ्यास करण्यासाठी या शिकाव्या आहेत आजकालच्या राज्यकर्त्यांनी, की समाजाचं त्यांना अवलंबन पाहिजे, की गुणग्राहकता इतकी पाहिजे त्यांच्याकडे की कोणाकडे कौशल्य आहे, कोण करू शकतो, त्याची कॅपॅसिटी काय आहे, त्यानं कुठल्या कुठल्या प्रकारची चांगली कामं केलेली आहेत किंवा नसतील केलेली देखील ते करू शकतो प्रयोगशील पद्धतीनं, तर त्याचे काहीतरी त्याच्याकडे पाहिजे ना, निकष काहीतरी आहे. निकष काहीतरी पाहिजे ना. का नुसतं पासआउट, हे बघा पासआउटवरनं आज मला आठवलं कोल्हापुरातला एक वर्सटाईल शिल्पकार चित्रकार, तो सायंटिस्टच मानला पाहिजे, बाळ चव्हाणांच्या सारखा माणूस जे स्कूल अपार्टला लावून दिला. 5 वर्ष शिक्षण झाल्यानंतर पुन्हा 2 वर्ष ते राजाराम महाराजांनी सांगितले की ते करमरकरांच्या इथं, बरोबर, आणि त्यांनी देखील स्वतः स्वेच्छेनं त्या अप्रेंटिसशिप केली म्हणा, थोडं काय मिळेल त्या थोडक्यात त्यांनी योगदान दिलं आणि मग तो आपल्याला इथे महाराष्ट्राला म्हणजे एक फार मोठा असा जगातील पहिला पुतळा जो आहे शिवाजी महाराजांचा, तो त्या ठिकाणी साकारला. बाळ चव्हाणांचा माणूस मिळाला म्हणतो मी. अगदी बरोबर. तर बाळ चव्हाण हे अत्यंत उपेक्षित कॅरेक्टर आहे ते, पण अशा पद्धतीने थोडंफार तुम्ही लगेच पासआउट झाला म्हणजे तुम्हाला व्यवहार कळाला, कला कळाली, कलेतलं सगळं कळालं असं नाही आहे ते. 1.5 फुटाचे 120 पुतळे केल्यानंतर एवढा मोठा तुम्ही 28 फुटाचा पुतळा घेताय, आणखीन काय ते सगळं, ही सगळी प्रोसेसच फार डोळ्यात अंजन घालणार आहे की पुतळा शिल्पकार कसा ठरवला जातो, त्याला कोण बोलवतं, राज्य सरकार निमंत्रित करतं की कुणाच्या वैयक्तिक हितसंबंधातनं. बरोबर. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो विक्रम, की कला करता येण्यापेक्षा काय ती कला विकण्याची कला आहे, ती आज अलीकडं फार मिठास बोलून अतिशय वाढलेली आहे. म्हणजे त्याला कलेतलं काय नाही आलं तर चालते, पण काम मिळवण्याची कला, काम करता नाही आलं तर चालते, पण काम मिळवण्याची कला आहे, गुणवत्ता बाजूला राहू दे. मग ती कलेतली साधना राहते बाजूला, सगळं राहते बाजूला, आणि माणूस काय करते, जिथे आपल्याला इन्कम सोर्सेस दिसतात त्यांच्या ओळखी करून घे, आर्थिक हितसंबंध जे आहेत ते त्यामध्ये जास्त दिसतात. साहेब करत मागे हिंड, मग ते कामं मिळतात, मग ते निकृष्ट दर्जाचे होतात. मला याच विषयाकडे यायचं आहे. बरोबर. एक शिल्पकार म्हणून आपल्याला काय सांगावं असं वाटतं की या प्रकारची शिल्प जी आहेत, जी अखंड महाराष्ट्राला प्रेरणा देणारी शिल्प आहेत, जी जवळपास 100 वर्ष पूर्ण होत आली, तरी सुद्धा आजही अस्तित्व टिकवून आहेत. अगदी साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कलर सुद्धा उडालेला नाहीये त्या पुतळ्यांवरचा. तर ही कशी साकारली, त्याचे बेसिक्स नियम काय आहेत, कुठले धातू वापरले पाहिजे, किती उंचीची असली पाहिजे. गंमत अशी आहे यातली, आता तुम्ही म्हणताय की टिकलेली 100 वर्ष, या बांबुड्यातल्या शिवाजीनगरच्या पुतळ्याला जर 96 वर्ष होत आलीत. बरोबर. पण 96 वर्षापूर्वी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी त्या करमरकरांची नेमणूक केली. त्यानंतर त्यांचा देखील एक विशेष हट्ट आहे की हा 1 टाइम कास्ट करणार. आता तुम्ही बघितलं असेल राजकोटचा पुतळा पडलाय, जे सालपापड्यासारखे तगडासारखे असे त्याचे पार्ट्स पडले, हा पुतळा 1 टाइम कास्टिंग केलेला आहे. ईर्षेनं तेवढं मोठं कास्टिंग, भट्टी कुठं पाहिजे, त्यासाठी ते मुंबईची निवड केली गेली, पुण्यात कास्टिंग केला नाही. मग कास्टिंग केल्यानंतर आणणार कसा, मुंबईतनं माझगावडापासून तो पुतळा ज्यावेळी आता फिरायला पोस्ट म्हणतात, तो पुतळा एवढा वजनदार आहे, तो पुतळा प्रचंड मोठा आहे, त्यासाठी पुतळा हलवत होते म्हणे वगैरे, हास्यास्पद काहीतरी पोस्ट यायला लागल्या, पण तसं नाही झालेलं ते. तो 1 कास्ट पुतळा करण्यासाठी ती ज्यावेळी रेल्वेची ज्यावेळी उंची तिथे हाईट कमी केली गेली, हाईट कमी मॅक्सिमम कमी म्हणजे रुळाच्या लेवलला ती नेली गेली, तो पुतळा मुंबईतनं इकडं आणण्यासाठी. आणि त्यावेळी शाहू महाराज नव्हते, माफ करा, म्हणजे 21ला गेले, 21ला या पुतळ्याचं कोनशिला समारंभ झाला. तो कदाचित मला वाटतं महाराजांच्या आयुष्यातला शेवटचा जाहीर समारंभ आहे. तिथून पुढे मुंबईला गेले आणि ते तुम्हाला माहिती आहे सगळ्या घटना. आणि आणलं कुणाला, प्रिन्स ऑफ वेल्सला आणलं, या अखंड ब्रिटिश सत्तेवर ज्याच्या सूर्यास्त होत नव्हता अशा महासत्ताधीशाच्या प्रिन्सला त्याने आणून छत्रपती शिवरायांना मुजरा करायला लावला, आणि ते तिथून कोनशिला वगैरे बसवली. आणखी बसून झाल्यानंतर माहिती सांगतो एकदा तो पुतळा तयार झाला करमरकरांनी काल ते मुंबईतनं आणला. मगाशी मी म्हणल्याप्रमाणे रेल्वेच्या रोडाच्या अगदी मॅक्झिमम जवळ नेला, तरी बोगद्यातनं आणताना पुतळा काय झाला, वरचा तुरा आणखी हा की नाही तो घासायला लागला याला,
बोगद्याला घासत होता. टच वाढला. म्हणजे 6 इंच का 9 इंच काहीतरी ते कमी पडलं. परफेक्ट माहित नाही, पण 6 इंचाच्या वर नक्की 9 इंचाच्या आत आहे. तो बोगदा पुण्याकडे येणारा मुंबईतनं अखंड बोगदा स्क्रिपिंग केला गेला, खरडून काढलं गेलं. तो एवढा मोठा असा हलवून तिरक्या करडे वगैरे काय सोपं नाही, शक्य नाही. त्याचं वजनदार आहे. प्लास्टरचा करू शकत नाही, होय. फायबरचा पण करू शकत नाही एवढा मोठा. तो स्क्रिपिंग केला गेला तो बोगदा, आणि त्या बोगद्यातनं तो पुतळा काय झाला पुण्यात आणला गेला. वन टाइम कास्ट केलेला आपल्या डोळ्याला बरोबर. आजकाल गोळा बांधून कास्टिंग करणे म्हणजे ते पुतळा केला की पुतळा केला की तो प्लॅस्टरचा पुतळा करायचा. प्लॅस्टरच्या पुतळ्यातनं त्याचे पिसमोल्ड काढायची. पिसमोल्ड काढली की ज्यावर आपण कुठल्या किती थिकनेसचा पुतळ्यावर आपण काय करणार आहोत, केवढ्या जाडीचं ठरवणार तेवढं वॅक्स मॉडेल करायचं. ते वॅक्स मॉडेल परत सगळे पार्ट्स एकमेकाला जोडायचे, परत त्याचे रनर काढायचे, श्वास बाहेर काढायचे, आणि त्याला नंतर प्लॅस्टर सिमेंट असा थर देऊन वरनं त्याला भट्टी लावायची आतनं बाहेरनं सिमेंटची. आणि मग ती भट्टी लावल्यानंतर आतलं सगळं वॅक्स ते मोल्ड होऊन म्हणजे मेल्ट होऊन खाली पडते, वितळून खाली पडते. आणि मग जी आतली कॅव्हिटी जी राहिलेली असते त्याला गोळाबांधणी प्रक्रिया म्हणतात. ते वरण त्यातमध्ये रस टाकायचा ब्रॉन्झ. त्या ब्रॉन्झचे पण काही कंटेंट्स आहेत त्यात, कुठलं किती, पितळ किती, तांबं किती, गनमेटल किती, आणखीन काय काय वेगळे त्याचे पण टेस्ट द्यावे लागतात, माफ करा. आणि ते सगळं झालं तर मग ते रनर कापड काढून फिनिश करून तो पुतळा द्यायचा, ऑक्सिडायझेशन करून. आणि या सगळ्याचे तुम्ही कुठला कंटेंट किती टाकणार आहे पर्सेंटेज वाईज हे खरं म्हणजे कला संचालनालय द्यायला लागते कास्टिंगला. बरोबर. कला संचालनालय क्ले मॉडेल पास करायला येते. पहिल्यांदा क्ले मॉडेल पास झाले की नंतर त्याचे आम्ही मोल्ड्स काढतो. त्यानंतर त्यांचा लाईकनेसमध्ये, कधी कपड्यामध्ये, कधी प्रपोर्शनमध्ये. एकंदरीत कालावधी किती लागतो? कालावधी मी आता या प्रचंड प्रत्येक तसं तुम्ही ते एक मोठंच गणित आहे. तुम्ही कालावधीची पण तुम्ही मर्यादा आर्टिस्टवर लागताय. मग ते काय करते ओढून ताणून रेस काय साठी स्टिरॉइड घेतल्यासारखं काय करते ते. मग काहीतरी असा मार्ग, शॉर्टेस्ट मार्ग जो असतो त्याचा अवलंब होतात. मग हे तुम्हाला निकृष्ट दर्जाचं शिल्प बघायला मिळतं. थोडक्यात शिवाजी महाराजांचे पुतळे साकारताना काही गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे. त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही महापुरुषांचे पुतळे, आणि शेवटी पुतळा कोणता असतो, शेवटी ते शिवाजी महाराज तर काय सगळ्यांच्या श्रद्धेचं भक्तीचं म्हणजे असीम असं ते काय लक्षण आहे. परंतु पुतळा ही गोष्ट चिरकाल टिकणारी आहे. ते काय म्हणजे आता बोललो असतो मी, गणपतीचा शिन नव्हती 15 दिवसात बोलायचो असतो, आलं का लक्षात. ते चिरंतन काळ टिकलं पाहिजे. त्याच विषयाकडे मला पुढचे यायचं आहे, तो म्हणजे शाहू महाराजांचा पुतळा जो आहे, जो दसरा चौकामध्ये साकारलेला आहे. बरोबर. एक शाहू महाराजांचं स्मारक व्हावं, त्यांचं कार्य जे आहे ते भोवताली दिसतं, म्हणून शाहूपुत्र राजाराम महाराजांनी पुन्हा एकदा शिवाजी महाराजांचा पुण्यातला पुतळा त्यांनी पूर्ण केला राजाराम महाराजांनी. आणि स्वतः परत आपले वडील बरोबर शाहू महाराजांचा पुतळा दसरा चौकामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने तो पूर्ण केलेला. त्याबद्दल काय सांगाल? त्या शाहू महाराजांच्या पुतळ्याची इतक्या विलक्षण कहाणी आहेत की त्या पुतळ्याची जागा बघायला घेत जाण्यानं देखील खरं म्हणजे आम्हाला रेमान पहिल्यांदा गेले जे स्कॉ पाडला. त्यानंतर बरेच जण लोक जी काय राजाश्रयाखाली गेलीत, त्यातले माधवराव खंडेराव बागल हे शाहूंच्या प्रेरणेनंच जे स्कूल अपार्टमध्ये जाऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने लँडस्केप आर्टिस्ट वॉज व्हेरी बेस्ट पेंटर. म्हणजे एक्सेप्ट पॉलिटिशियन, म्हणजे राजकारणाच्या व्यतिरिक्त माधवराव बागल हे फार मोठे चित्रकार, शिल्पकार होऊ शकले नाहीत, माफ करा. ते आल्यानंतर ज्यावेळी दरम्यानच्या काळात शाहूपुत्र दुसरे प्रिन्स शिवाजी यांचं निधन झालं होतं आणि त्यांचाही पुतळा म्हात्रेने केला होता. आणि शाहू महाराज म्हणले, अरे तू आला जे शिकून, खरं आता असं कर की तू म्हात्रे माझी तिजोरी रिकामी करायला किती काम घेतो, किती पैसे घेतोय. त्या कोल्हापुरात कोणतरी चांगला शिल्पकार व्हावा रे, त्यामुळे तू जा रवींद्रांच्याकडे तिकडं बंगालमध्ये पश्चिम गोव्याला कलकत्त्याला, आणि ते शिकून ये तिकडनं, शिल्पकला शिकून ये. लोक काही गेले नाहीत. परंतु तो पुतळा यावेळी करायचा ठरला त्यावेळी राजाराम महाराजांची ती मेबॅक गाडी, त्या मेबॅक गाडीला ड्रायव्हर जो होता तो एक शंकर चव्हाण नावाचा एक ड्रायव्हर होता. आणि मागं गाडीत तुमचे कोणी
म्हात्रे शिल्पकार आणि श्रीमंत महाराज राजाराम छत्रपती हे दोघं जण बसलेले आणि त्याने ती गाडी कुठेतरी पार्क केली दसरा चौकाच्या एका कॉर्नरला आणि ते जागा साईड बघायला गेले इथं बसूया पुतळा इथं केवढा साईजचा पाहिजे पेडा स्टॉल कुठं पाहिजे म्हणून ज्यावेळी ते गेले त्यावेळी तुमच्या माहितीच सांगतो विक्रम दरम्यानच्या काळात तो ड्रायव्हर त्याला एक व्यसन होतं चित्र काढायचं. बर. ते आपला तिथले एक कागद त्याने स्केचबुक घेतली ते महाराज कधी काही म्हणून स्केचबुक काढत तसा बसला आणि दरम्यान एकदम पटदिशी ती दोघं जण आले महाराज आणखीन म्हात्रे आले तर त्यानं सर त्याची गाडी तिथेच ठेवलं स्केचबुक आणि गाडीला पुढे जाऊन ते असं जेट टाईप हँडल असायचं तिथे स्टार्टर मारायला गेला आणि म्हात्रेने पण गाडीत बसता बसता स्केचबुक बघितलं कुणी काढली ड्रायव्हरनं काढली महिला ड्रायव्हर कशा ठेवला याला जेजेला पाठवा की म्हटले महाराज आणि राजाराम महाराजांनी तात्काळ त्याची ड्रायव्हरवरनं बदली केली आणि त्याला जेजेला पाठवलं आणि जेजेमधून अत्यंत प्रगल्भ म्हणून बाहेर पडलेला कोल्हापूरचा अष्टपैलू नाही म्हणून मी त्याला षोडश पैलू म्हणायला पाहिजे सहस्त्र पैलू असणारा एक वर्सटाईल आर्टिस्ट बाळ चव्हाण ही जन्माला म्हणजे राजर्षींच्या पुतळा बसवायच्या प्रक्रियेतनं पण कोल्हापूरच्या शिल्पकलेला एक असे एक उजाळा मिळाला उत्तेजन मिळालेलं आहे त्याला एक आशीर्वाद मिळाला आहे म्हणजे राजर्षींचा असं ते राजर्षींचे ते पुतळे आणि तुम्ही बघताय म्हात्रेने केलं तो पुतळा जे आणि परवाच बघितला राजभवन दिल्लीमध्ये मराठा भवन मध्ये उभारला पुतळा म्हणजे प्रपोर्शन काय ह्युमन फिगर काय कापड काय त्या कापडाचे फोल्ड्स कसे पडतात ते चेहऱ्यावर व्यक्तिमत्व कसं आहे ते राजर्षी थोडक्यात काय ते व्यक्तिमत्व साकारत असताना त्याच्या मागचा इतिहास त्याची पार्श्वभूमी आणि मला वाटतं अजून एक महत्वाची गोष्ट आहे की व्यक्तिमत्व साकारत असताना कोणत्या वयाचा तुम्ही विचार करता त्याच्यामध्ये हा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. मॅच्युरिटी आली पाहिजे मॅच्युरिटी असणारा पुतळा साकारला पाहिजे. त्या माणसाचं व्यक्तिमत्व त्या पुतळ्यात तुम्ही एक गंमत सांगतो तुम्ही कधीतरी केशवराव भोसले जे आता ते पुतळा कसा इन्स्टॉल करतात माहित नाही पहिल्या मजल्यावर बाबुराव पेंढारकरांचा रवींद्राने केलेला पुतळा होता. अरे बापरे त्या कलादार इथून एवढं जरी सगळं झाकलं तरी कपाळावरनं समजायला पाहिजे का माणूस हसायला लागला. बरोबर. ते जे काय फिलिंग्स आणायची पद्धत होती जिवंतपणा आणणं गरजेचं आहे. जिवंत तो महत्वाचा विषय. मला पुढच्या विषयाकडे यायचं तो म्हणजे शिवाजी विद्यापीठ जे आहे त्या ठिकाणी सुद्धा अश्वारूढ पुतळा आहे आणि ती शान आहे खरं तर कोल्हापूरची. ती अतिशय देखणी माग बिल्डिंग आहे आणि त्याच्या पुढं बरोबर मध्यभागी तो पुतळा आहे. म्हणजे मला वाटतंय माग ती बिल्डिंग जी आहे त्याच्या मध्यभागी बरोबर तो पुतळा आहे. त्याचं प्रपोर्शन काहीतरी विचार करूनच केलं असणार नक्कीच त्याची उंचीचं प्रपोर्शन अगदी अगदी आणि त्याचं डायमेन्शन्स या सगळ्या गोष्टी ते केडकर साहेबांचं म्हणजे ते वेगळं शिल्प आहे. म्हणजे त्या शिल्पाबद्दल काय सांगाल? नाही ते शिल्प आहे की नाही त्याला एक जो शिवछत्रपतींच्या कार्याचा जो यूज पण आहे म्हणजे एखाद्या माणसाचं आता देवाला पण 4 हात का करतो सामान्य माणसापेक्षा ते काही 4 हात नसतात. सामान्य माणसापेक्षा त्याला आणखी दुप्पट काम करत होता म्हणजे 2-4 तर शिवाजी महाराजांच्या कार्याचा जो एक अजस्त्र पण आहे तो त्या पुतळ्यातनं म्हणजे प्रचित होतो. म्हणजे असा त्यांचं सगळं म्हणजे आणि त्या पुतळ्याचं आणि इमारतीचं म्हणलं असं नातं तर मी एकच सांगू शकेन की वाडा आणखीन रंकाळा हे जे नातं आहे आमच्या रंकाळ्याशिवाय वाड्याला मजा नाही वाड्याशिवाय रंकाळ्याला मजा नाही ते संत साहित्य म्हणजे अतिशय म्हणजे ते तुम्ही त्या परिसरातून पुतळा आपण बघू शकतो. शोभा त्या पुतळ्यामुळे आहे. अगदी अगदी 100%. अश्वारूढ पुतळ्यांबद्दल आपण बोललो त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता सध्या मध्यवर्ती ठिकाण जे आपण ज्याला मानतो तो शिवाजी चौक आहे कोल्हापूर. बरोबर. अगदी क्रिकेटची मॅच असू दे काही उत्साह साजरा करायचा असेल तर त्या शिवाजी चौकात नव्यानं रीत पडली. पण खरं तर इतिहास आहे स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आहे त्या शिवाजी चौकाला आणि अश्वारूढ जरी नसला तरी सुद्धा एक देखणा पुतळा त्या ठिकाणी कसं आहे तो पुतळा म्हणजे तिथे विल्सनचा पुतळा होता. तो क्रांतिकारकाने म्हणजे शंकरराव माने असतील भागीरथीबाई तांबड असतील तुमचे दत्तोबा तांबड असतील जे सरनाईक आपले जयवंतराव अशा बऱ्याच लोकांनी म्हणजे रामभाऊ कदम असतील राम कदम यांनी तो पुतळा विल्सनचा तो फोडला डांबर वगैरे मारलं सगळं झालं आणि ज्यावेळी स्वातंत्र्य झालं त्यावेळी भालजी पेंढारकरांनी हा पुतळा बसवला गेला त्यांच्या आणि ते एक शोधनुष्य होतो 20-21 दिवसात कमी होते आणि अवघ्या 20-21 दिवसात म्हणजे त्यांनाही टाइम लिमिटेशन होतं त्यावेळेला. त्यांनी होतं नव्हे
त्यांनी घेतलेलं आहे. घेतलेलं. आर्टिस्टनं ज्यावेळी स्वीकारतोय ना त्याला त्याच्या स्वतःच्या जे कर्तव्य म्हणजे आपण काय करू कर्तव्य शकतो का आपलं आहे नाही, म्हणून त्यांनी केलं. त्याची ते नाही जबाबदारीचं भान आहे. जबाबदारी स्वीकारणं जबाबदारी वेगळं स्वीकारणं. आणि कंत्राट स्वीकारणं वेगळं, दोन्ही फरक आहे. या जबाबदारीने नाही त्यांनी जो केला तो 20-21 दिवसात पिता पुत्राने पुतळा केला होता. बरं. बाबुराव पेंटर आणखीन रवींद्र पेंटर, रवींद्र मिस्त्री आपण त्यांना हो. त्यांना म्हणतो. दोघांचे नुकतेच पासआउट वगैरे झाली होती मला. आणि फार वेगळा पुतळा येतो कारण म्हणजे त्याच्या देखील कथा भरपूर आहेत माझ्याकडे. हो. म्हणजे ज्यावेळी बाबुरावला समजले की 20 दिवसात पुतळा पाहिजे, आपल्या बाबुराव रे म्हणजे काय करायचं आणि समोर बघतात तर ते प्रभातची तुतारी राजकमल नाही का ती हो. मॉडेल, ती कुणासाठी तरी केलं तर तिने असं बघितलं ते म्हणजे थांबा देतो म्हणजे पुतळा करून. त्याचेच त्यांनी काय केले सगळा क्लिक काढून काढला आणि त्याच्यावर शिवछत्रपती लावली गेली हो. आणि तो पुतळा तयार केला. पण तो काय पुतळ्याचा ग्रेस आहे. हो. तसंच त्यांच्या चिरंजीवांचा त्याने तर कमालच केली. बरोबर. आशिया खंडातला एक नंबरचा पुतळा आहे तो तारारावणी साहेबांचा. हो, त्याबद्दल तर बोलायचं आहेच आपल्याला कारण की कोल्हापूरचा प्रवेशद्वार आहे आणि त्या अगदी. ठिकाणी तो ताराणींचा इतिहास जो आहे तो सांगण्याचा प्रयत्न आपल्याला सुरुवातीलाच दिसतो बरोबर. की ताराणींच्या बद्दल फारसं जगाला माहित नाहीये, इतका परिचित इतिहास दुर्दैवाची नाही. गोष्ट आहे. दुर्दैवाची दुर्दैवाची गोष्ट गोष्ट आहे. आहे. पण किमान तो पुतळा जो आहे तो साक्ष देत आजही उभा आहे. नक्कीच. हे कसं आहे ही करवीरची संस्थापिका आहे म्हणून तिचा पुतळा आहे. अगदी बरोबर. नंबर 2 हो. हे पन्हाळ्यावरून असू देत नंतर कोल्हापुरात हो. असू देत, कधी काळी मराठ्यांच्या साम्राज्याचे GR निघत असतात. Correct. हे संसद आहे आपलं कोल्हापूरमध्ये. हो. आणि 25व्या वर्षी वैधव्य प्राप्त झालेली ही राणी आणि तिने शिवछत्रपतींच्या कल्पनेतल्या स्वराज्याचं नेमकं आकलन करून तत्कालीन आशिया खंडातल्या महासत्ताधीशाला होय. शहनशाह औरंगजेबाला तिने नमवलं. 27 वर्ष फाईट केली. होय. म्हणजे दुही माजलेल्या प्रकारात देखील आपल्या समाजातल्या तिने 27 वर्ष फाईट करून शेवटी त्याला नेस्तनाबूत करून या हा पराक्रम जो आहे तो पुतळ्यातून दाखवणं सोपं नव्हतं. पुतळ्यातून तुम्हाला प्रतीत होतोय आणि 2 पायावरचा तो पुतळा. होय. मी स्वतः अनेक वेळेला क्युरियासिटी पोटी ते काम बघायला जायचो. 80 वगैरे साली कधी माती म्हणून द्यायचो, कधी त्यांच्या हाताखाली आणि काय लागलं फक्त बघत बसणे, ते काम बघत बसणे आणि काय लागेल ते आपलं हेल्पिंग करणे. बरं. पगारी नोकर नव्हे काय पण चाहायचं आणि किती बघत बसायचं. दादांचं सगळं ते काम थोडक्यात तुम्ही साक्षीदार आहात त्या पुतळ्याचे. नाही, साक्षीदार आहे. थोडंफार खालीचं वाटलं काहीतरी उचललं असेल ते उचलायचं भाग्य लाभलं ही मोठी म्हणजे माझ्या पुण्याची गोष्ट अगदी आहे. बरोबर. आणि रवींद्र मिस्टर का माणूस हो. हो. तुम्ही लक्षात घ्या दादाने आयुष्यात 9 ते 11 पुतळे काहीतरी केले यशवंतराव चव्हाणजींचे. बरं. तर 9 वेळेला त्यांनी 9 हेड वेगळी वेगळी केलीत. हाय आपल्या एकावरच मोल्ड टाकाने छापाने वीक पुतळा हे तसं नाही केलं. 9 वेळेला प्रत्येक वेळेला त्यांनी यशवंतरावांच्या चेहऱ्यातला कर्तव्य आहे त्यांच्या ठिकाणी पहिला चरित्र वाचन केलेलं आहे. पहिला मुख्यमंत्री आहे तो महाराष्ट्राचा. तर त्याचं चरित्र वाचून त्याला समजून बरोबर. घेऊन त्याची पर्सनॅलिटी वेगवेगळ्या पद्धतीनं चेहऱ्यातनं काढलेली आहे. हो. रवींद्र मिस्त्री म्हणजे दी ग्रेट. पारगडवरती सुद्धा एक पुतळा आहे. त्यांनीच केला तो. त्यांनीच केला. बरोबर. त्यांनीच केला. आता या ठिकाणी सुद्धा ऊन वारा पाऊस याचा सातत्याने मारा होतोय. पण कसं आहे माहिती का? तो पुतळा अगदी सुरुवातीला जो बसवलेला आहे म्हणजे त्याच्या लोकार्पण सोहळ्याला जसा तो होता. तुम्ही ब्रॉन्झ आणि गन मेटलच्या पुतळ्याला ऊन वारा पाऊस असं का म्हणतात? शेकडो वर्षाचे पुतळे आहेत. अगदी. आपल्या इथं मी म्हणतोय नंतर चालू झालं असेल समजा ब्रिटिश आल्यानंतर मध्यावधी त्यापूर्वीचे पुतळे ब्रिटिश काळात आहेत की किती? होय, आहेत. ऊन वारा पाऊस तुम्ही सांगतो शिवछत्रपतींनी मिळाले उभा केलेल्या काही वस्तू नाहीत का? आहेत ना. सिंधुदुर्ग जाता घेऊ तुम्ही. होय. मी स्वतः लिहिलेला आहे ओळे 2 त्या की सिंधुदुर्गावरी हरगडी सागर उगाच ना खवळतो उगाच ना खवळतो आणि शिवरायांच्या कल्पकतेच्या चरणतला धुतो. एक जलदुर्ग बांधायची एक कल्पकता होती. आणि वैशिष्ट्य सांगतो विक्रम की म्हणजे तुम्ही आम्ही लक्षात घेत नाही ते शिल्प पाण्यात असून होय. पाण्याचा दाब मोठा का वाऱ्याचा दाब मोठा यू आर गोइंग टू कॅल्क्युलेट इट शास्त्रीय पद्धतीनं. हो. परंतु त्याचे दर्जा देखील फुटलेला होय. नाही. कालप्रवाचं शिल्प आहे 8-9 महिन्यात तिथंच अस्ताव्यस्त म्हणजे न बघाव्याच्या अवस्थेत ते सगळे म्हणजे तुझे तुकडे पडले असं ते बघवत नाही. हो. कमाल वाटते ते आहे ना ते देखील एक शिल्पच आहे. हो. महाराजांनी उभा केलेलं अजिबात हललेलं नाही तिथलं. त्यासाठीच मला एक पुढं सांगायचं आहे म्हणजे या क्षेत्रामध्ये जे नवीन तरुण येत आहेत बरोबर. चित्रकार असू देत शिल्पकार असू देत बरोबर. तुम्ही त्याच्यातले एक
न जाणतं व्यक्तिमत्व आहे, अनुभवी व्यक्तिमत्व आहे, म्हणून तुम्हाला मुद्दा म्हणून विचारायचं आहे मला की या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर काही गोष्टी, काही पथ्य जे पाळावीच आहे ती पाळावीच लागतील. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की अर्थार्जन हा इतका फास्टेस्ट अर्थार्जन करणे ही वकवक एवढी वाढलेली आहे की मुलं शिकायला जरी आलीत आमच्या कला कॉलेजमध्ये, आर्ट कॉलेजमध्ये जरी आली तरी फावल्या वेळेत काहीतरी करून ते मग कुठं गणपती डोळं काढायचा, कुठं हे करायचा, कुठं ते करतात. एक त्यामुळे साधनेकडे कमी पडते. नंबर एक का कशासाठी आणि काय कर त्यामुळं ते स्वतःची म्हणजे अशी छाप समाजात वेगळ्या पद्धतीनं समाजावर आपली थोडक्यात आउट ऑफ बॉक्स थिंकिंग जे आहे ते नाही कमी होत आणि दुसरी गोष्ट म्हणजे चटक्यात पैसे पाहिजे. आज पदवी मिळाली की उद्या काम पाहिजे. पण पदवी तरी आहे की नाही कुणाला टोकते कुठला तरी त्यानं कुठला तरी हे केलं, डिप्लोमा केलाय, त्यावर एवढं मोठं काम घ्यायचं. झटक्यात अर्थार्जन करायला पाहिजे. कलाकाराला खरं म्हणजे तुम्ही कुठल्याही कलाकाराची कला ही एक साधना आहे खरं. नाही केस पिकल्याशिवाय, त्याला आंबा पिकल्याशिवाय घेत नाही, त्याच्यात मॅच्युरिटी आलेलं नाही, त्याला प्रगल्भता आलेलं नाही, त्याकडे कौशल्य आलेलं नाही, त्याकडे समज आलेलं नाही. आणि मग उगाच चढदिशी मग कुठं बातमीसाठी जातात फोटो काढायला कुठं ते त्यात तुम्ही काय पाहिजे सगळ्या माध्यमांचं तुम्हाला सर्वांगीण काय पाहिजे आकलन आलं पाहिजे. हे माध्यम काय, आपण कशात काम करतो, याचं काय केलं पाहिजे, हे होत नाही. हे तयार व्हायला एक माझ्यामध्ये जरी कमीत कमी सातत्यानं तुम्ही जर का तुम्ही तुमच्या माध्यमाशी जर का असे कनेक्टेड राहिला तर 50-55 वर्षी जीवनाचं कलेतलं काहीतरी आकलन होतं असं म्हणणं. आजकाल सगळ्यांनाच चटकन पाहिजे, सगळंच पैसा, प्रसिद्धी आणि सगळंच एकूण तसं नाही होत. खरं तर कोल्हापूरला कलानगरी मानलं जातं. अगदी राजर्षी शाहू महाराजांनी खऱ्या अर्थाने कलेवरती प्रेम दाखवलं, कलाकार घडवले. बरोबर. आणि पुतळे सुद्धा जे आहेत, जे कोल्हापूरमध्ये घडलेले आहेत, कोल्हापूरकरांनी घडवलेले आहेत, ते आजही दिमाखात उभे आहेत. जाता जाता जे बघतायत त्यांना काय संदेश द्याल? पुतळा ही प्रेरणा आहे, पण त्या पुतळ्याकडे बघताना बरोबर आपण नतमस्तक तर होतोयच, पण त्याच्यातली शिल्पकलेची जाणीव जी आहे ती झाली पाहिजे. आणि ती जाणीव करण्यासाठी नजर जी आहे ती तुमची डेव्हलप झाली पाहिजे. आणि ती कशा पद्धतीने एखाद्या शिल्पाकडे आपण बघितलं पाहिजे हे आपण जाता जाता सांगूयात. 300-350 वर्ष ज्या माणसाच्या नावाचा दबदबा या महाराष्ट्रातच नाही, हिंदुस्थानातच नाही तर अवघ्या जगभर आहे शिवछत्रपती. त्याला तयार करताना आपण कोणकोणत्या जाणीवा घ्याव्यात म्हणजे आपल्याला त्यातले कित्येक कलेनं यायला पाहिजेत. ते चटकन मनी मेकिंग आहे ना, हे सगळ्या नुसता पुतळाच नाही, प्रत्येक गोष्टीत ज्या जे तुम्हाला तिथं म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम मिळते तिथं फक्त ते पैसा निर्मितीसाठी केलेलं काम असतं. आजकालचं पोरगं जरी असलं तर 2 मिनिटात ते काय करते, 4 दिवस काम केलं, मी बैठक मध्यंतरी मला 42 घालतात तर लगेच पर्सेंटेजवर मला काम द्या की म्हणते. ती जी प्रकार आहे हे बाळ जवळच येत नव्हतं. तुम्ही बाबुराव पेंटरांचा तुम्ही जवानीतला फोटोच काढू शकत नाही, अगदी पूर्ण दाढीवालाच तुमच्या डोक्यात होते. रवींद्र मिस्त्री तुम्ही बघायचे ही मोठे मोठे सगळे शिल्पकार ते 50-55 वर्ष त्यांचं आयुष्य मस्तपैकी समृद्ध संपन्न करून त्या समृद्धतेने केलेलं काम ते समृद्धच असते ना. त्यामुळं तुम्ही चटकन काय करू, कच्चे आंबे कैरी म्हणून विकायला जाऊ नका, त्याला पिकवा चांगलं, एवढं ऑपोजिट करा म्हणजे तुमच्या कामात मजा येईल. चटकन कलेच्या क्षेत्रात चटदिशी काही मिळत, शॉर्टकट नाही, शॉर्टकट नाही या गोष्टीत, शॉर्टकट नाही कुठल्याही होत नाही शॉर्टकट. आता एक शायरीचं कवन घेऊयात आणि आपण आजकालची कंत्राटदारी पद्धत अशी आहे, मला वाटते असं की काय सगळं की हिरोजी इंदोरकर तो सिंधुदुर्ग बांधला तर महाराज आग्र्यात कैद होते आणि आग्र्यात कैद असताना देखील पैशाची पुरवठा कमी आहे म्हणल्यानंतर त्यांना स्वतःच्या इस्टेटीवर घर घाण ठेवलं, आणखीन तो गड पूर्ण केला. महाराज येतील का नाही माहित नाही. हो, महाक्रूर औरंगजेबासारख्या अत्यंत क्रुएल अशा शहनशाहच्या पंजातनं माणूस सुटून गेला, ते सख्खे भाऊ मारले, वडील मारले, सगळ्यांनी हा माणूस कसा काय सुटला 99व्या दिवशी ही मोठी गोष्ट आहे. एखाद्या लिडरशिप मध्ये तेच वैशिष्ट्य असतं जे शिवाजी महाराजांच्या मध्ये आहे. त्यांनी आपल्या मावळ्यांना सेल्फ मोटिवेशन दिलं, प्रेरणा जी आहे ती त्यावेळेला दिली होती, ती आजही काम स्वराज्यासाठी करायचं आहे सगळं म्हणून तो पूर्ण केला. महाराज आले कसं काय 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 पूर्ण झालं.
अशी कंत्राटदार कुठं आणखी उद्याच्या परिणामाची भीती न बाळगता चट दिशी आपलं पोळी भाजून घेऊन लगेच BMW घेऊन येणारे कंत्राटदार कुठं. त्यामुळे मला खरोखर वाटतंय की बरं हे कोण आहे. माफ करा, एक सगळ्यात छोटीशी गोष्ट आहे मी सांगतोय. कलाकार स्वतःच्या नावानं स्वतःच्या कामानं प्रसिद्ध होऊन नाव मिळवत असे आणि मग त्याची नियुक्ती केली जात असे. आजकाल कंत्राट कोणतरी वेगळंच घेते, कुठल्या तरी कंपन्या घेतात. मग त्या कंपन्या काय करतात, एक कोणतरी हायर करतात, तो संबंधित असतो, तो परिपक्व असतो असंच नाही. म्हणून म्हटलं की सरकारला माहिती पाहिजे तुम्ही पुरस्कार निवडताना कसं माणसं निवडतात चांगली आणि तुम्ही काम देताना का चांगली करत नाही. हा, त्याला पुरस्कार दिला की तो सर्वाईव्ह व्हायची विचारच करत नाही. पुरस्कार दिला म्हणजे पर गेला तसं नाही, त्याला काम दिलं पाहिजे ना तुम्ही. नुसता पुरस्कार तुम्ही करणार, शाहूमहाराज पुरस्कार द्यायचे ना. एखाद्या चांगल्या प्रत्येक कुस्तीला 5-5 एकर जमीन द्यायची. कशासाठी, अरे एवढं चांगलं होतं परत जिवंत राहून पुढे चालू राहिली पाहिजे. एवढं चांगलं शरीर कमवलंयस, म्हातारपण तुला पण पडलं त्यातल्या ह्यानं खाशील म्हणजे म्हातारपणापर्यंत त्याच्या उपजीविकेचा आणि त्याच्या पोटा पाण्याची ते 5-5 एकर जमिनी कशासाठी येते, कशासाठी ते विचार केला पाहिजे. म्हणून मला वाटतं की अशा ह्या आजकालच्या नवीन जे काही कॉन्ट्रॅक्ट कमिशनवर ज्याला काहीतरी म्हटलं जातं आणखी चढदिशी काम मिळलं जातं. तरी हिरोजी इंदुरकर सारखं म्हणावं की अखंड गड बांधल्यानंतर ह्यातल्या 350 गडावर नुसतं शिवछत्रपतींचं नाव नाही. त्या माणसाकडं तो कंत्राटदार असं म्हणतोय की मला या कौन्सिलवर महाराज माझं नाव द्या. आज कुठला अगदी नगराध्यक्ष असू दे, महापौर असू दे, मुख्यमंत्री असू दे, नंतर पंतप्रधान असू दे, कौन्सिलवर कंत्राटदाराचं नाव घालेल का. तर तू रायगड सारख्या ठिकाणी म्हणजे महाराज ज्याच्या वेळी तुम्ही गडावर असता त्यावेळी तुमचा एक नेम आहे की दर्शनाला जाताय आणि तुमचा पाय पडलाय अशा ठिकाणी माझं एक नाव असावं एवढीच मध्ये. हे ते काही मागे तो मोठा पुरस्कार म्हणूनच मला मना वाटते की अशी एक पाहिजे महाराष्ट्रात जी रायगडवर आहे आणि अशी एक पायरी आहे की जी प्रसिद्ध आहे ती पंढरपुरात आहे. बरोबर, ती नामदेवाची पायरी म्हटलं जाते. सुखामळ्या समोर पहिली पायरी ती नामदेवाची आहे. म्हणून मी जवळपास 27-28 वर्षापूर्वी लिहिलेली ओळ आहे ती की पंढरीला नाम्याची पायरी, पंढरीला नाम्याची पायरी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तिथं गेलं की विठ्ठल विठ्ठल आहे, रायगडला गेलं की शिवनाम तिथे दिसतोय. आपण पाय टाका वाटत नाही त्या पायरीवर. ती शिवाजी महाराजांसाठी ठेवलेली पायरी आहे, ती शिवाजी महाराजांचा पाय पडा म्हणून की पंढरीला नाम्याची पायरी तशीच रायगडवरी, हा तशीच रायगडवरी. आणि पदस्पर्श मागतो हिरोजी जगदीश्वर मंदिरी, ओ जगदीश्वर मंदिरी हिरोजी. ही कंत्राटदार, ती राज्यकर्ते, ही नियुक्ती आणि ही त्यांनी काय केले अतिशय विनम्र भावानं ज्यासाठी रेकमेंडेशन आपलं केलेलं आहे त्याला लायक ठरवणे हे प्रत्येक कलाकार. मला यासाठी नियुक्ती केले तर मी हे पात्र करेन, व्यवस्थित करेन आणि टिकाऊ करेन, दिखाऊ करणार नाही. एवढं लक्षात घेतलंय. काळजी बघितली तर भरपूर आहे. महाराष्ट्रामधील महत्वाचे पुतळे त्याच्यातला सर्वात पहिला जगामधला पुतळा जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, जो पुण्यातील शिवाजीनगर मध्ये आहे, त्या पुतळ्याबरोबरच कोल्हापुरातील महत्वाचे किल्ल्यांवरचे पुतळे याचं सुद्धा आपण बघितलं. पारगडवरचा शिवाजी विद्यापीठात मधला पुतळा जो आहे अश्वारूढ शिवाजी महाराजांचा, तर याचा एकंदरीत आपण चर्चा करत असताना एक महत्वाची गोष्ट जाणवली, ती म्हणजे त्याचे जे निकष आहेत त्या निकषांमध्ये आपण बसतो का. एक कॉन्ट्रॅक्ट भरत असताना हे बघणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्या मागचा इतिहास जो आहे त्या इतिहासाचा विपर्यास न होता तो जिवंत राहिला पाहिजे आणि सत्य इतिहास जो आहे तो पोचला पाहिजे एखादं शिल्प साकारताना. तेही अतिशय महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत विस्तृतपणे आपल्या अनुभवातून पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत जे शिवशाहीर आहेत, चित्रकार आहेत आणि स्वतः शिल्पकार आहेत, त्यांनी त्यांच्या भावनेतून सांगितलेलं आहे. एकंदरीत भविष्यामध्ये अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी आपण शिवचरणी प्रार्थना करूयात आणि शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून आजच्या या विषयासाठी आपण थांबूयात आणि भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचं शिल्प आपल्या हातून सुद्धा साकारावं अशी शिवचरणी मी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.